आपली या हितात वासे जागता धन्य माता पिता तयाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले, पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक म्हणजे हरिक वाटतो, म्हणजे आनंद वाटतो. जर आपल्या कुळामध्ये जर सात्विक जर आपत्तीत तयार झालं तर आपल्यालाच नाही केलं, देवाला सुद्धा हरिक वाटतो. म्हणून तुम्हाला उदाहरणार्थ आता जे आपण जयंती वगैरे साजरे करतो ना, त्याच्याबद्दल काहीतरी कार्य करणार नाही, काहीतरी म्हणून स्त्रियामध्ये धन्य माता पिता तयाचे म्हणलेले पहिल्या भागामध्ये. म्हणून स्त्रिया कशा असल्या पाहिजे, जिजाऊसारख्या जन्माला पाहिजे, रमाईसारख्या जन्माला पाहिजे, अहिल्याबाईसारख्या जन्माला पाहिजे, गौतमाच्या अहिल्याबाईसारख्या जन्माला पाहिजे, आपल्या होळकराच्या अहिल्याबाईसारख्या जन्माला पाहिजे, पुन्हा जनाबाईसारख्या, बहिणाबाईसारख्या, मीराबाईसारख्या, राधाबाईसारख्या, म्हणजे अशा त्या झाल्या. पण त्यांचे कालखंड वेगळे वेगळे बरं का. मी एक खंड सांगितले, कालखंडाच्या माणूस बोलायला मला त्याला खूप वेळ लागतो आणि कालखंडानुसार पूर्ण चांगलं असतं. पण हे आपलं वाटचालीतलं कीर्तन आहे, पण त्याची मिक्सिंग होती. काय काय वेळात जर आयल्या म्हणलं तर काय काय लोक आपलं लगेच गौतमाच्या आयल्याचा विषय झाला तर त्याच्यात आयला जायला म्हणतो असं. रमाई भागवतामध्ये खंडामध्ये रमाई नाव आहे शास्त्रीला. पहिले बऱ्याच तसं बोल म्हणून लोकांना होते. म्हणून आणि पुरुषासारखे शिवाजी महाराजांसारखे, संभाजी महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे, गाडगेबाबासारखे, तुकडोजी महाराजांसारखे, रामासारखे. राम सुद्धा संतच आहे, अयोध्येचा राम ते संतच आहे. म्हणून संतराम बी म्हणलेले ना. पुन्हा सगळे कालखंडानुसार तुम्ही लक्षात, तुम्ही सगळे कीर्तन ऐकायचे, तुम्हाला सगळं सगळं सांगत बसायची गरज नाही, तुम्हाला ताबडतोब कळत आहे. पण न करणाऱ्याला तुमचं सांगायचं काम आहे. पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा रे गवाले देवा. जर अशी जर पैदास होत गेली तर आपल्यावर कुठल्याच प्रकारचं कोरोनासारखं संकट येणार नाही. आता ही दांभिकताच प्रकार आहे. आता गिरागिरांचं चाललेलं पुढे दांभिकता सगळ्याला घेऊन पडणार. दांभिकपणा आहे, दांभिकपणा आहे. आपला तो विषय नाही, पण आपल्याला लक्ष देणं गरजेचं होतं. कारण आपलं घर जवळ घर राहिलं ना आपण सावध राहतो. म्हणून आता कशा भाषेत बघा ना, राजकीय लोकांच्या भाषा काय काय म्हणला काय म्हणला गिरा आमच्यावर हल्ला करणार म्हणून आपण आता मागून काय म्हणतो की माझ्यात एवढी शक्ती की मी काही करू शकतो, म्हणजे त्याचं म्हणणं आहे की सगळं जगत काय करतं, काय म्हणणार नाही. ते करण पेटका व्हावा तुमचा पता लागायचा नाही. म्हणजे कसं आहे, आपल्याला कोणाच्या विरोधात नाही काय नाही. माझा तर भारतीय बाण आहे, देव देश आणि धर्म पाहिजे. भारत किसी के तरफ तेडे नजर से देखता नाही, कुठे कार्य करा तो उसकी वाट लागायची राहता नाही. ही भारताची पहिल्यापासून हे फक्त 100-150 वर्ष त्यांनी एका यशोच्या घरच्या 150 रुपयाला 100 रुपयाला त्यांनी सात बोगदा 150 रुपयाला आर्थिक लावतात. ती आधी आणली वेगळी म्हणून सगळ्यांनी मनाचे कान करून माझे 2-4 शब्द हे स्त्री पुरुष आणि कन्यापुत्र म्हणजे 2 लिंगावरच आधारलेला आपण 2 लिंगाची स्तुती केली. विशेष घेतला पुण्य ना पाप काहीच नाही. त्यांच्यासाठी पुण्यवान आपण नाही. 14 वर्ष एका जागा राहिले, तुम्ही 14 मिनिट एका जागा राहणार. तिकडे गेलं विष्णुपंताकडे येऊन ताकडून घेऊन होय 14 मिनिटं तरी थांबलो. 14 वर्ष ते एका जागा थांबले नाही. रामापेक्षा परिचिता त्याची एक ठामपणा त्यांच्या म्हणून त्यांच्याकडे पण आहे. त्याला जात नाही पाहत नाही, कुठल्या समाजाचे लोक विशेष नाही. म्हणून तृतीय पंथाला आता जे सगळ्या ह्यात मान द्यायला सुरुवात केली, त्यांचे पुण्य घ्यायचं आहे. तपसून गेले बघा, आपलं सगळं संविधान त्यांचं घ्यायचं
म्हणून जास्त